माझा लेक कुठं आहे, आईचा टाहो, सगळेच गहिवरले. माझ्या पतीला न्याय द्या, पत्नीनं हात जोडले. लेक रडली, बहिणी रडल्या. आमदार थोरवेंसमोर काय घडलं? मंगेश काळोखे हत्याकांडानंतर खोपोली हादरून गेलाय. मंगेश काळोखे हे शिंदे सेनेच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती होते. त्यांची हत्या झाली. या हत्याकांडानंतर आमदार महेंद्र थोरवे काळोखे परिवाराच्या सांत्वनासाठी त्यांच्या घरी गेले. त्यावेळी कुटुंबियांच्या अश्रूंचा बांध फुटला. आता सगळं तुमच्या हातात आहे, माझ्या पतीला न्याय द्या, असं सांगत मानसी काळोखे यांनी हंबरडा फोडला. तर थरथरत्या हातानं मंगेश यांच्या आईनं थोरवेंसमोरच माझा लेक कुठं आहे असा सवाल केला. लेकीबाळींसह बहिणींचा आणि नातेवाईकांचा गहिवर पाहून उपस्थितही गहिवरले होते. दरम्यान खोपोलीमध्ये मंगेश काळोखे यांच्या हत्येनंतर राजकीय वातावरणही तापू लागलंय. कर्जत खालापूर मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी काळोखे कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर तटकरेंवर गंभीर आरोप केलेत. रायगडचं राजकारण सुनील तटकरे यांनी रक्तरंजित केलंय. फाशीची सजा होईपर्यंत शांत बसणार नाही असा इशारा आमदार थोरवे यांनी दिलाय. पाहूया ते काय म्हणाले. मंगेश काळोखे यांची काल क्रूरपणे निर्घृण हत्या करण्यात आलेली आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मंगेश हा अतिशय माझा जवळचा सहकारी. सातत्याने 2 वेळा खोपोली नगरपालिकेमध्ये मानसी मंगेश काळोखेंच्या रूपाने नगरसेविका म्हणून या साईबाबा नगर या वॉर्डमधून तो निवडून येत होता. आणि काल जे कृत्य राष्ट्रवादीकडून रवी देवकर, सुधाकर घारे या सगळ्यांनी प्लॅनिंग करून काल मंगेशची जी निर्घृणपणे हत्या करण्यात आलेली आहे. कालपासून आम्ही हे सगळं चित्र पाहतोय. आम्ही लोकशाही पद्धतीने सगळ्या निवडणुकांना आत्तापर्यंत सामोरे गेलो, परंतु आत्ताचं रायगडचं राजकारण आपण पाहताय की रक्तरंजित राजकारण. सुनील तटकरे सत्तेमध्ये आलेपासून सत्तेचा माज आणून आज खऱ्या अर्थाने जर आता पाहिलं तर बीडनंतर जर महाराष्ट्रामध्ये रायगडचा आका हा सुनील तटकरे आणि याच्या माध्यमातून माझ्या कार्यकर्त्यांना जीवे मारण्यात त्या ठिकाणी येत आहे. अशा पद्धतीचं कृत्य यांनी दडपशाहीने, दादागिरीने, दहशतीने सुरू केलेलं आहे. आणि या सगळ्यांनी प्लॅन करूनच मंगेशला सातत्याने ते प्रेशर करत होते, पण मंगेश कधीही त्यांना बली पडलेला नव्हता. हा माझा अतिशय विश्वासू साथीदार, अतिशय विश्वासू सहकारी, प्रामाणिक निष्ठेचा असणारा हा माझा कार्यकर्ता. आणि ह्याला अशा पद्धतीने क्रूरपणे त्याची हत्या या ठिकाणी त्यांनी केलेली आहे. या सगळ्यांना फाशीची सजा होईपर्यंत आम्ही यांना त्या ठिकाणी माफ करणार नाही. आज स्वतः शिंदेसाहेबसुद्धा मंगेशच्या घरी या ठिकाणी मानसीताईंचं सांत्वन करण्यासाठी, काळोखे कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी या ठिकाणी आता 1-2 तासामध्येच शिंदेसाहेब स्वतः भेटण्यासाठी या ठिकाणी येत आहेत. परंतु जोपर्यंत या सर्व आरोपींना अटक केली जात नाही तोपर्यंत आम्ही 2 दिवस अजून पोलीस स्टेशनला अल्टिमेटम या ठिकाणी देतोय की ताबडतोब त्यांना अरेस्ट करा. आजही सुद्धा घरे जाऊन त्याच्या ऑफिसमध्ये त्या ठिकाणी बैठका त्या ठिकाणी घेतोय. सुनील तटकरे त्या ठिकाणी स्टेटमेंट करतोय की सुधाकर घारेचा याच्यामध्ये हात नाही. तर सुनील तटकरे यांनी इन्व्हेस्टिगेशन केलं का? ह्याचा अर्थ हे सगळं प्री प्लॅनिंग आहे की सुनील तटकरेला वाटेल ते त्यांनी स्टेटमेंट द्यायचे आणि मोकळे व्हायचं, राजकीय दबाव टाकायचा अधिकाऱ्यांवर, SP-पासून IG-पासून सगळ्यांच्यावरती. परंतु ह्याच्यामध्ये हे पूर्णपणे प्री प्लॅन आहे. मंगेशची हत्या करण्याची हिंमत रवी देवकर या कुटुंबाची या ठिकाणी नाहीच आहे. हे सगळेजण राष्ट्रवादीच्या यांनी, सुधाकर घारेंनी आणि यांनी सगळ्यांनी ताकद देऊन, भरत भगत हा रवी देवकरचा मित्र आहे आणि ह्यांनी एकत्रपणे येऊन सातत्याने नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सातत्याने त्याला ताकद देण्याचं काम या ठिकाणी करत होते. हत्यारं आणली गेली. हे सगळ्या गोष्टी 2-4 दिवसापासून सातत्याने मंगेशचा पाठलाग त्या ठिकाणी होत होता. हे सारं त्यांच्या सगळ्यांच्या निदर्शनास येत होतं. परंतु मंगेशला थोडीसुद्धा अशी त्या ठिकाणी कल्पना आली नाही की ही माझी अशा पद्धतीने हत्या करतील, असं कधीही माझ्या मंगेशला त्या ठिकाणी वाटलं नाही. परंतु आज मी 2 दिवस आता साहेबांशी चर्चा केल्यानंतर आम्ही या ठिकाणी निर्णय घेऊ 2 तासांनी. मात्र ह्या आरोपींना तात्काळ यांना अटक त्या ठिकाणी केली नाही
तर आम्ही स्वतः जाऊन पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी बसून राहू. जोपर्यंत यांना अटक केली जात नाही तोपर्यंत मी पोलीस स्टेशनवरून आम्ही सगळेच जण त्या ठिकाणी हलणार नाही. आज फक्त साहेबांना शिंदेसाहेब येऊन जाऊ द्या, मग आम्ही जो काय आहे तो निर्णय या ठिकाणी घेऊ.